जय शिवराय मित्रांनो, अतिवृष्टी अनुदान 2025 आणि त्याच्यानंतर खत बियाण्यासाठी देणार जे काय अनुदान असेल तर याच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करतो। तर मित्रांनो, तुम्ही जर पाहिलेच असाल राज्य शासनाच्या माध्यमातून जे काय अतिवृष्टी अनुदान असेल तरी काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा देखील झालेले आहे आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नाही। आणि त्याच्यानंतर जे काय खत व बी बियाण्यासाठी तसेच दुबार पेरणीसाठी तुम्हाला जे अनुदान देण्यात येणार होतं तर ते अनुदान नेमकं कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे, ते कसं जमा होत आहे आणि त्याच्यानंतर एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला फार्मर आय डी काढला नाही। तर अशा सर्व शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं किंवा त्यांचे पैसे कसे पडणार आहेत किंवा त्याचे पैसे कधी पडणार आहेत याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही निधी आहे तर तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलेच असाल तलाठी कार्यालय असेल किंवा तहसील कार्यालय असेल तर यांच्या माध्यमातून दिवाळीच्या अगोदर तुम्ही पाहिलेच असाल त्या याद्या मागवल्या गेल्या आणि त्या याद्या ह्या अपलोड देखील केल्या होत्या। आणि हे अपलोड केल्याच्या नंतर जे शेतकऱ्यांचा फार्मर आय डी काढलेला होता तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण करण्यात आलेलं होतं। आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढला नव्हता तर अशा सर्व शेतकऱ्यांनी म्हणजे काही बहुतांश शेतकऱ्यांनी तो फार्मर आय डी काढला आणि त्यांच्या खात्यामध्ये देखील हे अनुदानाचं वितरण केलं जात आहे। आता तुम्ही जर पाहिलेच असाल ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाचे पैसे जमा झाले होते तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे बी बियाणे पेरणीसाठीचे जे काय हेक्टरी 10,000 रुपये अनुदान आहे तर ते अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा झालं होतं। आणि पहिल्या लिस्टमध्ये ज्या शेतकऱ्यांना दुष्काळ मिळाला नाही, ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी काढलेला नाही तर अशा कोणत्याही शेतकऱ्यांना या या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नाहीत। तर हे पैसे नेमके कधी जमा होणार आहेत? तर मित्रांनो, ज्यावेळेस आता तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून तुमच्या याद्या प्रकाशित केल्या जातील, याद्या अपलोड केल्या जातील आणि ही यादी अपलोड केल्याच्या नंतर तुमच्या खात्यामध्ये ज्यावेळेस दुष्काळाचे पैसे जमा होतील त्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हे बी बियाणेचं जे काही अर्थसहाय्य अनुदान आहे तर ते जमा होणार आहे। याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी। आणि एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढला नाही तर अशा शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे पैसे मिळणार नाहीत। आणि ती काय केवायसीची प्रोसेस आहे तर ती केवायसी सुद्धा या ठिकाणी होणार नाही, कारण की राज्य शासनाच्या माध्यमातून हे पोर्टल पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे। म्हणजे जर तुमच्याकडे फार्मर आय डी काढलेला असेल तरच तुम्हाला हे अनुदानाचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत, अन्यथा पैसे मिळणार नाहीत। त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेला नाही तर सध्या साईट चालू आहे, सर्व शेतकऱ्यांनी आपली फार्मर आय डी काढून घ्या। आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असे काय प्रश्न येतं की माझी जमीन 2 शिवारामध्ये आहे परंतु मला फक्त एकाच शिवाराचे पैसे आलेत तर दुसऱ्या शिवाराचे पैसे का आले नाहीत? तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही पाहिलेच असाल फार्मर आय डी हा एक बंधनकारक कार्ड या ठिकाणी तुम्हाला केलेलं आहे। ही फार्मर आय डी काढत असताना म्हणजे तुम्ही जेवढी जमीन टाकलेली आहे तर तेवढ्या जमिनीचे पैसे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत। बऱ्याच शेतकऱ्यांनी फक्त एका ठिकाणची म्हणजे एका गावाची फार्मर आय डी काढलेली आहे आणि दुसऱ्या गावाचा गट या ठिकाणी टाकला आहे तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा हे अनुदान मिळणार नाही। तर मित्रांनो, याच्यामध्ये आता ज्या शेतकऱ्यांना अशा अडचणी येत आहेत अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या तहसील कार्यालयाशी संपर्क करा। तिथून तुमचा प्रश्न दूर होऊ शकतो आणि तुम्हाला जे काही अनुदानाचं वितरण आहे तर ते तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतं। तर मित्रांनो, आता याच्यामध्ये हे अनुदानाचे पैसे नेमके हेक्टरी किती जमा झालेत? कारण की राज्य शासनानं सांगलं होतं की हेक्टरी 10,000 रुपये असे पैसे टाकू, परंतु सर्व शेतकऱ्यांना हे हेक्टरी 10,000 रुपये आले नाहीत। कारण की ज्या शेतकऱ्यांच्या नावानं 1.5 हेक्टर जमीन असेल तर त्याला फक्त 1 हेक्टरचे पैसे आलेत, ज्यांना 2 हेक्टर जमीन आहे तर त्यांना फक्त 1.5 हेक्टरचे पैसे जमा झाले आहेत। तर याच्यामध्ये नेमकं कारण काय, हे नेमके पैसे कसे पडणार आहेत याची जी काय माहिती ही कृषी अधिकारी यांच्याकडे सुद्धा आलेली नाही। ज्यावेळेस राज्य शासनाच्या माध्यमातून याचा डाटा मिळवला जाईल, याची पूर्ण माहिती घेतली जाईल, तरी संपूर्ण माहिती तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचली जाईल। मित्रांनो, हे होतं अतिशय महत्त्वाचं असं अपडेट जे की आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि आमच्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आणि याच्याविषयी जर तुम्हाला जर काही अडचणी असेल तर या अडचणी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की करा। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।